नमस्कार मित्रांनो, ऑफलाईनमध्ये असणारे तुम्ही काही विद्यार्थी आणि जे विद्यार्थी ऑनलाईनमधून घरी पाहतात त्यांच्यासाठी आपण बी ए थर्ड इयरच्या सेमिस्टर 5चं पेपर क्रमांक 9 हिस्टॉग्राफी या विषयावर आपण चर्चा करत आहोत। इतिहास लेखन शास्त्र हिस्टॉग्राफी अर्थात सामाजिक विज्ञान शाखेमध्ये आपण त्याला रिसर्च मेथोडॉलॉजी असं म्हणतो। रिसर्च मेथोडॉलॉजी जेव्हा विचार करतो तेव्हा इतिहास संशोधन पद्धतीच्या व्याख्या, व्याप्ती, स्वरूप, मर्यादा, इतिहास लेखनातील अडथळे, इतिहासाचे सहाय्यकारी विज्ञान शाखा, इतिहासाच्या सहाय्यकारी इतर शास्त्रीय शाखा, इतिहासाचं वस्तुनिष्ठ इतिहास लेखनातील तथ्य, सिद्धांत आणि तर्कबुद्धिता, त्यानंतर इतिहास लेखनाचे महत्त्व, आणि नंतर पुढे गेलो की इतिहासाची साधनं कोणती। मग प्राथमिक साधन, दुय्यम साधनं, प्राथमिक साधनामध्ये पुन्हा लिखित अलिखित स्वरूपातली साधनं, दुय्यम साधनामध्ये जी सर्वसामान्यपणे वापरली जातात ती दुय्यम प्रकारची साधनं। असा विचार करत 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 आपण चौथ्या 3 प्रकरणामध्ये हा सगळा सारांश विचार केलेला आहे। मित्रांनो लक्षात घ्या, बी ए थर्ड इयरच्या पेपर 9 हिस्टॉग्राफी या या पेपरमध्ये एकूण 5 प्रकरणं आहेत। त्यातलं चौथं आणि 5वं आपण शेवटच्या टप्प्यात आहोत की त्या टप्प्यामध्ये असं बोललं जातं प्रकरण चौथा जो आहे तो आधुनिक इतिहास तत्वज्ञ। आधुनिक इतिहास तत्वज्ञ कोणकोणती होती ती 4-5 लोक आहेत। त्या 4-5 तत्वज्ञाना इतिहास अभ्यासकांची आपण चर्चा करणार आहोत। आणि शेवटी आहे साम्राज्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन, वसाहतवादी इतिहास लेखन, हा तिसरा शेवटचा टप्पा। म्हणजे अशा पद्धतीने हे 5 प्रकरणामध्ये विस्तारित झालेला हा पेपर 9 अर्थात हिस्टॉग्राफी इतिहास लेखन शास्त्र आम्हा सर्वांना अभ्यासाला आहे आणि त्यातनं आपण 4-5व्या प्रकरणाकडे वळलेलो आहोत। म्हणून लक्षात घ्या की इतिहासाचं लेखन करत असताना, इतिहासाचं स्वरूप पाहत असताना, इतिहासाची व्याप्ती पाहत असताना जगाच्या पाठीवर अनेक शास्त्रज्ञांनी आपापली विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आणि ती विचार आपण आत्मसात करताना त्यात झालेले बदल कशा पद्धतीने विघटित होत गेले आणि त्यातून नवीन कसं फुलत गेलं, जे फुलत गेलेलं ज्ञान आहे ते नवीन ज्ञान आत्मसात करण्याची प्रवृत्ती आमच्या मनामध्ये जेव्हा रुचायला लागली तेव्हा हे नव इतिहास, न्यू हिस्ट्री आमच्या समोर यायला लागलेलं आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं परिपाक म्हणून जगाच्या पाठीवर आधुनिक इतिहास तत्वज्ञ होऊन गेलेत। त्या तत्वज्ञानाने काय बोलण्याचा प्रयत्न केला, काय सांगण्याचा प्रयत्न केला, कोणते सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला याचीही चर्चा करणं काळाची गरज आहे। आणि मग काय झालं की युरोप खंडामध्ये सरंजामशाही, सुभेदारी वर्ग, सामंतशाही, वरिष्ठ, कनिष्ठ असे वर्ग निर्माण झाले आणि या वर्गातून श्रीमंत लोक अधिक वाढत गेले, शेतकऱ्यांचं कडून जास्तीत जास्त काम करू लागले, गुलामांचा वर्ग वाढत गेला, गुलामगिरी वाढली आणि उमराव, सरंजामदार, समंदार हे सगळे लोक त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची पिळवणूक करू लागले। असा वर्ग संघर्ष, उच्चांचं आणि कनिष्ठांचं वगैरे वगैरे हे सगळं जगाच्या पाठीवर दिसायला लागलं आणि यातून एक विचार प्रणाली जगाच्या पुढे आली। त्याच्यामध्ये काही लोकांना असं वाटायला लागलं की साम्राज्य सत्ता, मग तो धनिक असेल, तो सरंजामदार असेल, सुभेदार असेल, जमीनदार असेल, तो जो वर्ग आहे तो वर्ग मालक वर्ग आहे आणि हा मालक वर्ग जगाच्या पाठीवर लोकांवर जुलूम का करतो, जुलूम का करतो, ते जुलूम करण्याची उद्दिष्ट काय आहे, त्याची प्रेरणा कोणती आहे, अशा प्रकारचं विचार लोकांमध्ये याला कोणती शक्ती त्याला कारणीभूत आहे असे विविध चर्चेतून, अभ्यासातून तत्ववेत्ते किंवा इतिहासकार, अभ्यास करणारे सामाजिक शास्त्रातील विचारवंत पुढे आले आणि त्याच्यावर यांना भाष्य करायला सुरुवात केली। म्हणून जुलूम होते, जुलमाचा अन्याय आहे, या अन्यायाला वाचा कशी फोडायची, त्याला या जुलूम करणाऱ्या पाठीमागे प्रेरणा कोणती, असे विविध प्रश्न या लोकांना पडत गेले आणि यातून जो चित्कारला गेला
हा याच्यातनं जे स्वीकारला गेला, यातनं जे लिहिलं गेलं ती ग्रंथावळी म्हणजे इतिहासाचा परिपाकाचा किंवा असं म्हणूया सामाजिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून हे तत्वज्ञ अत्यंत श्रेष्ठ दर्जाची वाटायला लागतात, कारण त्यांनी पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींचं लिखाण केलं म्हणजे ते इतिहासात जमा झालं असं त्याचा दृष्टिकोन बघूया. आणि याच प्रेरणेनं जगाच्या पाठीवरचं युरोप खंडातलं पहिलं नाव आपण घेऊया की जो जर्मनी देशातला आहे, त्याचं नाव आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल हा जर्मनीमध्ये जन्माला आला. तो 26 ऑगस्ट 1727 स्टुअरगार्ड या गावी त्याचा जन्म झाला. त्यांना ट्युनिंग विद्यापीठामध्ये आपलं शिक्षण घेतलं आणि शेलिंग आणि वोटरलिंग यासारख्या विचारवंतांचं वैचारिक प्रभाव त्याच्या अंगी होता. ज्या विद्यापीठात त्यानं शिक्षण पूर्ण केलं त्याच विद्यापीठात त्याला प्राध्यापकी पद मिळालं आणि तिथं प्राध्यापकी पद करत असताना त्याच्या डोक्यात सारखं तर्कनिष्ठता, तत्वज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि या निसर्गात चालणाऱ्या विविध चक्रांचं अभ्यासानं असं घोळघोळ केला आणि मग यातून तो चलविचल पद्धतीनं विचार करू लागला की या तर्कशक्तीमागे, या तर्कज्ञानामध्ये, विज्ञानामध्ये म्हणण्यापेक्षा या सिद्धांतामध्ये किंवा असं विचार कर तत्वज्ञान जगात अंतिम जीवनाचं तत्वज्ञान काय आहे अशा विविध प्रश्नांना तो ग्रासला गेला असताना तो आपल्या विद्यापीठामध्ये लोकांना शिकवताना निरनिराळे वाचनाच्या माध्यमानं आणि या तत्ववेत्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यानं आपले मत मांडायला सुरुवात केली, व्याख्यान द्यायला सुरुवात केली. यातूनच त्यानं पहिलं तिथं एक पुस्तक लिहून काढलं, ते म्हणजे येशू ख्रिस्ताचं जीवन, लाईफ ऑफ येशू ख्रिस्ता, म्हणजे येशू ख्रिस्ताचं जीवन हे पहिलं पुस्तक त्यानं लिहून काढलं आणि ते पुस्तक सगळ्या विद्यार्थ्यांनी वाचलं. तो थोडासा प्रचलित झाला. त्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपण थोडासा अजून अभ्यास केला पाहिजे, म्हणून त्यानं काय केलं, लॉजिक, कोणत्याही गोष्टी पाठीमागे कोणतं लॉजिक असेल, एखादी घटना घडली त्याच्या पाठीमागे लॉजिक काय असेल, तो माणूस असं का करतो त्याच्या पाठीमागे लॉजिक काय असेल, हे असं का घडतंय याच्या पाठीमागे कोणतं लॉजिक आहे. लॉजिक नावाचं पुस्तक त्याने 1780 पानांचं प्रकाशित केलं आणि ते पुस्तक एवढं गाजलं की जवळपास जर्मनीमध्ये त्याचे असंख्य चाहते बनले. त्या पुस्तकाच्या प्रती विकायला जाऊ लागल्या आणि म्हणून बोलता बोलता हा प्राध्यापक आता जर्मन देशामध्ये नावलौकिक आला आणि म्हणून त्यानं जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगलच्या ऐवजी हेगल हेच नावानं तो जगामध्ये प्रसिद्ध पावला. आणि म्हणून हे करत असताना मग आता त्याची सगळा दृष्टिकोन बदलला. इतके विचारवंत त्याच्या अवतीभोवती आले, लोक त्याला मानायला लागले आणि मग त्याच्या डोक्याचं बुद्धीच्या पटलावर नवीन विचार पडला. तो म्हणतो आता भौतिकवाद काय असेल, भौतिकवादातनं सुखप्राप्ती कशी मिळते या गोष्टी कळतो. अंतिम सत्य शोधण्याच्या मार्गावर तो लागला. आमच्याकडे अंतिम सत्य शोधण्याची परंपरा ब्रह्म विष्णू महेशापासून तर जवळपास गौतम बुद्धापर्यंत सगळ्यांनीच केले. आमच्याकडे त्याचा इतिहास आहे. पण आता आपण युरोप खंडामध्ये गेलेलो आहे. युरोप खंडामध्ये येशू ख्रिस्ताने केलं. येशू ख्रिस्ताचं त्यानं आत्मचरित्र लिहून काढलं. नंतर त्यानं या ठिकाणी दुसरा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ फार प्रसिद्धीला आला, मॅजिक नावाचा. त्याच्यानंतर तो म्हणतो आता या ठिकाणी की मला सुद्धा अंतिम सत्य जगाचं शोधायचंय, मानवी जीवनाचं अंतिम सत्य काय हे शोधण्यासाठी तो विचार करू लागला. फिस्टे आणि शेलिंग नावाच्या विचारवंतांच्या सहवासात राहू लागला आणि या दोघांच्या विचाराला असणारं भौतिक जोड त्याने शोधून काढून त्यांच्या दोघांच्या विचारांचं मेलजोल करणारा एक ग्रंथ लिहून काढला. त्याला आपण असं म्हणूया की तो ग्रंथ फिलॉसॉफिकल सिस्टीम्स ऑफ फितो आणि शिवलिंग यांच्या नावानं तो प्रसिद्ध आहे. त्यानं ते स्वतः लिहून काढलं. 1807 मध्ये त्यानं फिनॉमिना सायकोलॉजी ऑफ स्पिरिट्स किंवा फिनॉमिनॉलॉजिकल इन स्पिरिट ऑफ लॉ वगैरे वगैरे त्यानं ग्रंथांची कल्पना मांडली. त्यानंतर 1806 वर त्यानं तत्वज्ञानावर आधारलेलं एक विश्वकोश तयार केला. असं म्हटलं जातं इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल स्कीम सन्स अँड आउटलाइन्स. म्हणजे परत त्यांनी दुसरा भाग नाव दिलं इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स इन आउटलाइन. तिसरं त्यानं खंड प्रकाशित केलं फिलॉसॉफी ऑफ इन्सायक्लोपीडिया सायन्स अँड आउटरीच ऑफ द सोशल सायन्स. म्हणजे अशा पद्धतीने ते खंडात खंड असं प्रकाशित करत गेला तो आणि त्यानं भलं मोठं दालन
साहित्य क्षेत्रामध्ये लिहून ठेवलेलं दिसतं. म्हणून हेगेल हा आधुनिक तत्ववेत्ता आहे, चिंतनशील आहे, विचारशील आहे आणि तो चिंतनातल्या अनुषंगाने भौतिक जगातल्या ऐतिहासिक घडामोडीचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठी त्याने पहिली घटना एक विश्वभूती नावाचा एक सिद्धांत मांडला, एक संकल्पना मांडली. तो म्हणतो विश्वभूती किंवा विश्वानुभूती संकल्पना जी आहे ती संकल्पना 4 गोष्टीवर अवलंबून आहे. विश्वानुभूती ही संकल्पना तो म्हणतो जगाच्या पाठीवर 4 गोष्टीवर अवलंबून आहे. एक आहे निसर्ग, दुसरा आहे मन, तिसरा आहे बुद्धी आणि चौथा आहे प्रज्ञा. लक्षात घ्या, निसर्ग, मन, बुद्धी आणि प्रज्ञा. मन आमच्या असं लक्षात येतं की निसर्गदत्त मिळालेल्या सगळ्या साधनांचा उपभोग घेत माणसाचं मन हे कार्य करतं. त्याच्या मनाला वाटतं ते करतो, पण मनात आल्याशिवाय बुद्धी त्याची चालत नाही. आणि बुद्धी चालायला लागली की त्याच्यामध्ये शीलतापणा, प्रज्ञानपणा त्याच्या अंगात असेल तर जगाच्या पाठीवर तो आपलं नाव लौकिक करतो. म्हणजे त्याला अंतिम सत्य शोधण्याच्या मार्गावर तो सरळ जायला लागतो. हे क्रियापालन, हे जे चक्र आहे, हे चक्र माणसाच्या आयुष्यामध्ये विश्वानुभूती संकल्पनेतून जागृत होते असं या ठिकाणी आपला तो हेगेल सिद्धांत पहिला मांडतो. की ज्या सिद्धांताचं नाव मी तुम्हाला सांगितलं ते होतं विश्वभूती किंवा विश्वानुभूती ही संकल्पना. त्यानंतर म्हणजे बुद्धीला थोडा ताण दिला. बुद्धीला जर आपण थोडंसं ताण दिलं, तर्कशुद्ध विचार केला तर भौतिक जिज्ञासा आपल्याला व्हावी लागते किंवा व्हायला लागते. आणि म्हणून मनुष्य बुद्धीला पटलेल्या ज्ञानाला आत्मसात करतो, तसं वागण्याचा प्रयत्न करतो. असं या ठिकाणी त्यानं फार सुंदर उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर तो म्हणतो परमसत्य काय आहे आयुष्यात. तर तो दुसरा, आता हा एक मुद्दा पेन चालत नसल्यामुळं आपण हा एक मुद्दा, दुसरा मुद्दा त्याचा काय आहे की परमसत्य. आता परमसत्य कशाला म्हणायचं, त्याला इंग्रजीमध्ये त्याने काय म्हटलं, ॲब्सोल्युटली. आता ॲब्सोल्यूट या शब्दाचा अर्थ भौतिक जगातील, या ठिकाणी त्याने म्हटलं की परमसत्य म्हणजे अंतिम सत्याचा शोध घेणे. अंतिम सत्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला सत्यामध्ये जाताना ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळतो ते आनंद जडरहित तुमच्या अंतःकरणात भिडतं. आणि अंतःकरणात भिडल्यानंतर तुम्ही गतिशील होतात, गतिमान होतात. गतिशीलता, गतिमानता ही चैतन्यदायी आनंद देणारी क्रिया आहे. आणि या क्रिया यशस्वी झाल्या म्हणजे आपल्याला परमसत्य मिळतं असं या ठिकाणी हा सिद्धांत त्यानं मांडलेला दिसतो. मी पुन्हा रिपीट करतो, तुमच्या लक्षात असेल, आलं नसेल तर या ठिकाणी तो म्हणतो भौतिक जगातील परमसत्य म्हणजे काय. तर परमसत्य म्हणजे काय, मानवानं अंतिम सत्य शोधण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये परमसत्य कधी प्राप्त होतं, जेव्हा मनाला शांतता मिळते, मनाला आनंद मिळतो. मनाला आनंद मिळाला म्हणजे त्याच्या अंतःकरणात असलेल्या क्रिया प्रतिक्रियेच्या माध्यमानं काही चालत नाही. क्रिया आणि प्रतिक्रियेच्या माध्यमानं तो व्यक्ती आता कृतिशीलतेकडे वळतो. आणि कृतिशीलतेकडे वळतो म्हणजे त्याच्या ज्या प्रेरणा आहे, त्याच्या ज्या क्रिया आहेत त्या गतिशील होतात. आणि गतिशील झालेल्या क्रिया ह्या चैतन्यमयी बनतात. आणि चैतन्यमय जीवनाचं त्याला अंतिम सत्य कळतं, म्हणजे त्याला आनंद मिळालेला असतो. असा हा दृष्टिकोन तो या ठिकाणी दुसरं सिद्धांत मानतो. तिसरा सिद्धांत त्याचा आहे तो बौद्धिक शृंखला. आता तिसरा तो म्हणतो बौद्धिक शृंखला. मित्रांनो, पुन्हा मी तुमच्या लक्षात आलं की याच मुद्द्यावर आधारलेले त्याचे सगळे पॉइंट्स आहेत. मग तो बौद्धिक शृंखला कसं म्हणतो, हेगेलच्या मते भूत, वर्तमान आणि भविष्य या तिघांचा संबंध, भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांचा संबंध एकमेकाशी अतूट असा आहे. अतूट असल्यामुळं ते वैश्विक शृंखला आहे जगाच्या पाठीवर. आणि म्हणून गतकाळाच्या संदर्भाशिवाय वर्तमान काळात व्यक्तीला कार्य करता येत नाही. किंवा भूतकाळातला अनुभव तो घेऊन पुढे वर्तमान काळात आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. पण
भविष्यात असं होऊ नये यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे याचा अर्थ असा की वैश्विक शृंखला ही भूत, नंतर वर्तमान आणि नंतर भविष्य अशा 3 काळाला माणूस सदैव सतर्क चालतो. म्हणजे याचा अर्थ ही 3 काळाची क्रिया या मानवी जीवनामध्ये सतत घडते. म्हणून मनुष्य बौद्धिक शृंखलाच्या अधीन होऊन आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर तो म्हणतो मूर्त आणि अमूर्त. चौथीत त्यानं हा सिद्धांत मांडला, पेट काही चालत नाही. मूर्त आणि अमूर्त. मूर्त आणि अमूर्त ही प्रक्रिया त्याने या ठिकाणी म्हटलं. तो म्हणतो एखादी घटना, एखादी वस्तू अलगपणे वेगळी स्वतंत्र अशी जेव्हा पाहिली जाते तेव्हा ती अमूर्त स्वरूपाची असते. एखादी घटना आहे, ती घटना वेगळी अशी पाहिली जाते, ती अमूर्त स्वरूपाची आहे. पण ती घटना पाहत असताना तिचे बारकावे जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा ते काय मूर्त स्वरूपाची घटना होऊ शकते. म्हणजे याचा अर्थ असा की त्याला फार सुंदर उदाहरण दिलं की तीच वस्तू जेव्हा एखाद्या जिवंत घटकांच्या संदर्भात पाहतो तेव्हा ती मूर्त बनते. वरवर दिसणारं रूप हे मूर्त स्वरूपातलं नसतं. म्हणजे याचा अर्थ असा, एखादं झाड आहे, ते झाड जे आहे, झाड दिसतंय मोठं डोलदार, त्याचे फांद्या, त्याचे झाडं, ते सगळं पानं फुलं, ते सगळं हे मूर्त आहे. म्हणजे ते सध्या दिसतंय, म्हणजे अमूर्त स्वरूपाचं आहे. आणि त्याच्यात नंतर पण रिपीट करतो इथं की जे झाडं दिसतात, फांद्या बिंद्या दिसतात, त्यांना आपण काय म्हणायचं, हे सगळं मूर्त स्वरूप आहे, जे दिसतंय डोळ्याने. झाड दिसतंय, फांद्या दिसतात, त्याला पानं दिसतात, त्याचे पावलं फुलं दिसतात, हे सगळं दिसतंय ना, हे सगळं मूर्त स्वरूपाचं आहे. पण त्या प्रत्येक पानाला, त्या प्रत्येक खोडाला कशा पद्धतीनं उगमस्थान झालं, त्याच्यात कोणकोणती खतं घातली, त्याचा विकास कसा व्हायला, हे सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास करायला जातो तेव्हा आपण कळतं की ते अमूर्त स्वरूपाचं आहे. म्हणजे मूर्तांकडून अमूर्ताकडं, अमूर्ताकडून मूर्तांकडं जाण्याच्या प्रक्रिया ही मानवी जीवनामध्ये मानवाच्या बुद्धीला सारख्या प्रेरणा देतात आणि त्यातून माणूस हा आपलं समाज परिवर्तनाचं कार्य करतो. म्हणजे एखादी घटना त्याला घडली, ती मूर्त आहे, पण ती घटना का घडली याचा जेव्हा तो विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं ते अमूर्त स्वरूपातली घटना तुमच्या समोर जी घडलेली आहे ती मूर्त झालेली आहे. आणि त्या मूर्ताचा अमूर्त शोधत असताना त्याच्या डोक्यामध्ये विचार पडतो की या घटनेमुळे असं नुकसान झालं, अशा पद्धतीचा इफेक्ट झाला, परिणाम झाला, म्हणून तो काय करतो, आता बदल करतो आणि मग सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या वाईट प्रथा होत्या, ज्या रूढी परंपरा होत्या, जे गुलामगिरी पद्धत या देशामध्ये होती, त्या जगाच्या पाठीवर असणाऱ्या गुलामगिरी पद्धत, जगाच्या पाठीवर असणाऱ्या धार्मिक परंपरा, जगाच्या पाठीवर असणाऱ्या रूढीप्रियता, या सगळ्यांना मूठमाती देत तिथल्या लोकांनी एक समाज परिवर्तनाचं जाळं निर्माण केलं, तिथल्या लोकांनी एक समाजाचा विकास केला. म्हणजे याचा अर्थ असा की असाही विचार करूया की गुलामगिरी विरुद्ध पेटून उठून साम्राज्यवादाविरुद्ध त्या ठिकाणी एक समाज व्यवस्था निर्माण करण्याचं त्या लोकांनी कार्य केलं. म्हणून युरोपामध्ये पहिल्यांदा आधुनिकतेचे वारे वाहिले, आपण असं बोलतो. याचा अर्थ असा, औद्योगिक क्रांती जगाच्या पाठीवर पहिल्यांदा, सामाजिक क्रांती जगाच्या पाठीवर युरोप खंडात घडली. आणि युरोप खंडात जी सामाजिक क्रांती घडली त्या समाज क्रांतीचं पहिलं ध्येय आपण जर विचार केला तर अशा तत्ववेत्यांच्या विचारवंतानं ह्या तत्वज्ञानाने सांगितलेल्या आपल्या कल्पनेच्या आधारावर आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागतं. म्हणून जगाच्या पाठीवर ज्या ज्या इतिहासाचा आपण विचार करतो त्यामध्ये हेगेल याचं कार्य अत्यंत व्यवस्थित आणि सुंदर असं पाहावयास मिळतं. त्यानंतर त्याने पुढचा जो सिद्धांत मांडला तो द्वंद्ववादाचा सिद्धांत. आता द्वंद्ववादाचा सिद्धांत त्याचा फार प्रसिद्ध आहे. द्वंद्व या ठिकाणी द्वंद्ववादाचा सिद्धांत, त्याचा विकासाचा सिद्धांत फार प्रसिद्ध आहे. तो थेअरी ऑफ डायनॅमिक मेथड म्हणून बोललेलं. हेगलच्या मते भौतिक जीवनाच्या मुळाशी विरोधाभास हेच खरे तत्व आहे. सत्य, जे सत्य विरोधाभासातून निर्माण होतात ते खरे जगाच्या पाठीवर घटना नियंत्रण करणारे पक्ष असतात. आणि तेच पक्ष जेव्हा विरोधाभासाला कार्य करतात तेव्हा लोकांमध्ये समतोल होतो, होतो. म्हणजे आपोआप समतोल टिकवण्यासाठी पक्ष आणि प्रतिपक्ष एकत्र मिळून जेव्हा कार्य करतात तेव्हा त्या ठिकाणी समावेशन म्हणजे त्या ठिकाणी कंट्रोल, नियंत्रण प्रस्थापित होतं. उदाहरण बघूया आपण की समजा सगळ्यात एका पक्षात राज्य आलं आणि जर त्याला विरोधी पक्ष नसेल
तर पर्याय काय होईल की विरोधी पक्ष हा त्या ठिकाणी त्याची भूमिका मांडणार नाही, म्हणून यांच्यावर कंट्रोल होणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा, या ठिकाणी हाच आजचा सिद्धांत घेण्यापेक्षा, आजचं उदाहरण घेण्यापेक्षा हेगेलने सांगितलेलं सिद्धांत की तो म्हणतो की द्वंद्व म्हणजे वाद, द्वंद्व म्हणजे विरोधाभास, म्हणजे एक पक्ष दुसऱ्या पक्षाचा विरोध करतो किंवा पहिला पक्ष दुसऱ्या पक्षाचा विरोध करतो किंवा दुसरा पक्ष पहिल्या पक्षाला विरोध करतो. आता याचं कसं उदाहरण घेऊया, पहिला पक्षापेक्षा दुसरा पक्ष विरोध करतो. याचा अर्थ असा की ज्या रूढी परंपरा आहे, जे जुनं आहे ते जुनं टाकून नवीन पिढी ते नवीन आत्मसात करतात, त्यांना ते जुनं नकोसं वाटतं, तेव्हा नवीन पिढी ते नवीन आत्मसात करतात. जुनं ते संपतं, जुनं जे आहे ते पक्ष आहे आणि नवीन जे आहे ते नवीन पक्ष प्रतिपक्ष आहे. आणि नवीन प्रतिपक्ष आणि पक्ष यांच्यामध्ये जेव्हा समोर घालून मधला मार्ग शोधला जातो, तो विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरतो. म्हणून हा तिसरा टप्पा त्याच्यामध्ये तर मांडलेला आहे. आणि फार सुरक्षित म्हणतो याच्यातून द्वंद्व विकासाचा सिद्धांत म्हणजे विकास वादाचा विकास कसा होतो, 3 टप्प्याने होतो, पहिला दुसरा तिसरा. पहिलं म्हणजे जुनं, त्याचा विरोध करणारा विरोधाभासी करणारे प्रतिविरोधी पक्ष, तिसरं यातून निघालं नवीन विचारधारा. म्हणजे अशा पद्धतीने विकासाचे हे 3 टप्पे, द्वंद्ववादाच्या विकासाचे 3 टप्पे या हेगेलनं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. मित्रहो, मी अजून पुढे जात नाही, कारण त्याचं ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण बघू, त्यांना इतिहासात काय मांडणी केली त्याचा विचार आपण उद्या बघू. पण आज या ठिकाणी आपण आधुनिक इतिहास तत्वज्ञ हा विचार मनाशी जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा जगाच्या पाठीवर असं लक्षात आलं की एक सिंबॉलिक विचार प्रणाली समोर आली की जेव्हा गुलामगिरी होती किंवा अशा प्रकारचा अन्याय प्रथा होत्या, म्हणून असा एक प्रश्न आला होता की पळला लोकांना की बा अशा पद्धतीनं साम्राज्यवादी लोक, श्रीमंत लोक अशा पद्धतीनं प्रशासन करताना जुलूम का करतात, मग या जुलमाचं ध्येय काय, त्याची प्रेरणा कोणती, त्यांना कोणती शक्ती प्राप्त होते की ज्यामुळे हे असं करतात, याचा शोध करण्यासाठी लोक पुढे आले. आणि अशा युरोप खंडामध्ये विचार व्हायला लागला. सामाजिक परिवर्तनाच्या दिशेनं अनेक क्रांतिकारी पाऊल उचलणारे तत्वज्ञ युरोप खंडामध्ये विकसित झाले आणि त्यांनी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला की ज्यामुळं सामाजिक क्रांती झाली आणि इतिहासाला नवीन वळण मिळालं. हेच माणसाची प्रगती, माणसाची क्रांती म्हणजे इतिहासामध्ये झालेला बदल, इतिहासाचं परिवर्तन. आणि म्हणून इतिहासाच्या दृष्टिकोनातून युरोप खंडामध्ये सामाजिक क्रांती करणाऱ्या ज्या काही विचारवंत ऑगस्ट कांतपासून तर रुसोपर्यंत अनेक तत्वज्ञानी होऊन गेले, या तत्वज्ञांनी केलेल्या कार्यांचा विचार करत असताना मग इतिहासाच्या दृष्टिकोनातून जर्मनीमध्ये आमचा हा जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल हा जन्माला आला. तो प्राध्यापक होता. प्राध्यापकी पद असताना त्यांना पहिल्यांदा येशू ख्रिस्ताचा ग्रंथ लिहिला, नंतर मॅजिक नावाचा ग्रंथ प्रकाशित करून तो खूप प्रसिद्धीला आला. आणि मग त्याच्या मनावर इतर तत्ववेत्यांचे विचार आणि प्रभाव केला. आणि मग त्यानं जगाचा अंतिम ध्येय शोधण्याचा प्रयत्न केला. अंतिम सत्य काय आहे हे शोधण्यासाठी निघालेला हेगेल आपलं विचारवृत्त मांडताना काही सिद्धांत मांडतो. पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे विश्वानुभूतीची संकल्पना. या विश्वानुभूतीच्या संकल्पनेचे 4 पाये आहेत. 4 पाये त्याचे मुख्य स्तंभ आहे, ते आहे निसर्ग, मन, बुद्धी आणि प्रज्ञा. निसर्ग, मन, बुद्धी आणि प्रज्ञा यांच्या जोरावर तो आपलं विश्वानुभूती संकल्पना निश्चित करतो. म्हणजे याचा अर्थ असा, निसर्गदत्त असणाऱ्या घटनांवर तो मनाला पटलेलं आणि बुद्धीच्या जोरावर आणि जर त्याच्या अंगात प्रज्ञाशीलता असेल तर हे सगळं कृत्य चांगल्या पद्धतीने होतं, असं या ठिकाणी त्यानं विचार मंथन करताना तो म्हणतो काही सिद्धांत त्यानं मांडलं. त्याचा सिद्धांत होता एक परमसत्याचा. मग तो परमसत्याकडे झुकला, परमसत्य शोधण्याचा त्यानं प्रयत्न केला. आणि तो म्हणतो मानवी मनाचं परमसत्य कधी म्हणायचं की जेव्हा त्याला आनंद मिळतो, त्या आनंदातनं त्याचा आत्मा परमात्म्यात विलीन होण्यासाठी जे काही कृती आपल्याकडे धार्मिक दृष्टिकोन सांगितलं गेलेलं आहे, तर तो विचार न करता तर परमात्मा कधी होईल, काय होईल त्यानंतर विषय. पण सध्या माझ्या मनाला, आत्म्याला शांतता मिळते, मी आनंदी होतो, म्हणजे मला स्पंदन चढतं, म्हणजे मी आनंदी जीवन जगू लागतो. म्हणजे याचा अर्थ असा की मला सत्याकडे मी वाटचाल करत आहे असं मानलं पाहिजे. त्यानंतर बौद्धिक शृंखला कशी आहे की जगाच्या पाठीवर भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही कालखंडामध्ये माणूस वावरत असल्यामुळे या तिन्ही घटना ते सतत घडत असतात.
आणि मानवी जीवनात या घटनांचा संदर्भ जास्त असल्यामुळं मनुष्य आपल्या पद्धतीनं या ठिकाणी या बौद्धिक शृंखलेतनं जात असतो. शेवटी तो म्हणतो मूर्त आणि अमूर्त विरोधाभास जेव्हा होणार नाही तेव्हा काय होईल, मूर्त आता जे दिसतंय ते मूर्त आहे, म्हणजे अमूर्त म्हणजे त्याच्या पाठीमागे प्रेरणा कोणती आहे, त्याच्या पाठीमागे कोणती कारण आहे, ती घटना घडली, ती घटना मूर्त आहे, पण त्या घटनेमागची कारणं, त्याची उद्दिष्ट, त्याचे ध्येय धोरण हे अभ्यास करणं म्हणजे त्या काळात आपण काय केलं, अमूर्त स्वरूपाचा अभ्यास करणं म्हणजे मूर्तांकडून अमूर्ताकडे मूर्तांकडे जाण्याची पद्धत सुद्धा मानवी जीवनामध्ये सतत घडत असते. हा एक सिद्धांत त्या ठिकाणी तो मांडतो. आणि शेवटी तो म्हणतो द्वंद्व विकासाचा सिद्धांत त्याने मांडला. या द्वंद्व विकासाचा सिद्धांत तो म्हणतो की या ठिकाणी पक्ष प्रतिपक्ष आणि मग त्यातून निर्माण झालेलं नवीन बदल हे झालं आपलं द्वंद्व विकासाचं सिद्धांत. याच्यामध्ये पहिल्यांदा जुनं पुराण जे चालतंय ते तसंच चालतं, त्याला प्रतिपक्ष विरोध करतो, त्याच्यात बदल करतो आणि आलेले जे बदल असतात, झालेलं ते परिवर्तन असतं, ते परिवर्तन समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं ठरतं. असं या ठिकाणी आपल्याला हेगेल आपल्या एकंदरीत विवेचनामध्ये, एकंदरीत आपल्या तत्वज्ञानिक अभ्यासामध्ये किंवा इतिहासाचा तत्वज्ञ म्हणून या नात्यानं तो आपली विचार आपल्या विविध ग्रंथांच्या माध्यमानं लोकांसमोर ठेवतो आणि तो अधिक जटिल आणि तत्वज्ञानाचा खरा खंदा पुरस्कर्ता आणि एक चांगला मार्ग सांगणारा, अतिशय तर्कनिष्ठ, भौतिकवादी, सिद्धांतवादी अशा प्रकारचं आपल्याला हेगेल यांचं विचार शृंखलांचा विचार किंवा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावाच किंवा बघायला मिळतो. मित्रांनो लक्षात घ्या, आपण प्रकरण 4 आधुनिक इतिहास तत्वज्ञ युरोप खंडामध्ये जे काही 4-5 तत्वज्ञ होऊन गेले त्यातले आपण 4 तत्वज्ञ आपल्या अभ्यासक्रमाला असल्यामुळं त्यातलं आपण जॉर्ज विल्यम हेगेल याविषयीची माहिती घेत आहोत. इथपर्यंत आपण थांबूया. नंतर याचं पुढचं कार्य आपण उद्या बघूया. धन्यवाद.